ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद निवडणूक 2025 भाजप उमेदवार व पदाधिकाऱ्यांची संयुक्त निवडणूक पूर्व बैठक पार। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांची, पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी दुपारी भेकराई नगर येथील संजय हारपळे कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। या महत्त्वपूर्ण बैठकीस माजी आमदार संजय जगताप, भाजप जिल्हाध्यक्ष शेखर वडणे तसेच निवडणूक प्रभारी पंडितदादा मोडक उपस्थित होते। त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक नियोजन, बूथ रचना, प्रभाराची रणनीती, जनसंपर्क मोहीम आणि प्रभाग निहाय समन्वय यावर सविस्तर चर्चा झाली। बैठकीदरम्यान भाजपच्या सर्व अधिकृत उमेदवारांची वेळेवर व प्रार्थनीय उपस्थिती होती। आगामी निवडणुकीत प्रत्येक प्रभागात संघटितपणे व शिस्तबद्ध पद्धतीने काम करून पक्षाला अपेक्षित यश मिळवून देण्याचा निर्धार सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। यावेळी पक्षाच्या संघटनात्मक बळकटीवर, स्थानिक जनतेशी थेट संवाद वाढवण्यावर आणि विकासनिष्ठ अजेंडा प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवण्यावरही भर देण्यात आला। राहुल उत्तम हरपळे, अध्यक्ष, भाजपा, फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद। त्याचप्रमाणे मुद्दाम आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगायचो आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राचे विकास पुरुष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे 23 उमेदवार हे फुरसुंगी आणि उरळी नगरपालिकेसाठी आपल्या सगळ्यांचे उपस्थित आहेत। मला फुरसुंगी आणि उरळी नगरपालिकेच्या सर्व नागरिकांना, मतदार बंधूंना आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाहीरपणे एक आवाहन करायचे की येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं राहण्याचे शहर पारदर्शकपणे प्रत्येक सोसायटीपर्यंत, प्रत्येक घरापर्यंत पिण्याचं पाणी, स्वच्छता, योग्य आणि अतिशय स्वच्छ चांगले रस्ते, त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईट असेल, या परिसरामध्ये गार्डन, पुण्या शहराप्रमाणे नाट्यगृह असेल, ओपन स्पेसची डेव्हलपमेंट असेल आणि एक राहण्यायोग्य ज्याप्रमाणे नवी मुंबई वसवलं आणि वाढवलं भारतीय जनता पक्षाने आणि एक आदर्श शहर महाराष्ट्रातलं मुंबई असेल, चित्रपट असेल, पुणे शहर असेल करण्याचा प्रयत्न केला। त्याच प्रकारे फुरसुंगी नगरपालिकेची आणि उरळी नगरपालिकेची नव्याने रचना केलेली आहे। या नवीन शहराला एक चांगल्या प्रकारचं विकासाचा आयाम देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि आपले सर्व 23 उमेदवारांच्या माध्यमातून आम्ही त्यासाठी भक्कमपणे सर्व मंडळींच्या पाठीशी उभे आहोत आणि आपल्या सर्वांच्या पाठीशी पारदर्शकपणे आणि भक्कमपणे पालकत्व घेऊन आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, नगर विकास राज्यमंत्री आदरणीय कारभारी असतील, चंद्रकांतदादा पाटील साहेब असतील, त्याचप्रमाणे केंद्राचे राज्यमंत्री आदरणीय मोहोळ साहेब असतील, सर्व मंडळी अतिशय सक्षमपणे सर्व उमेदवारांच्या पाठीशी आणि उमेदवारांच्या पाठीशी आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती ही नव्याने रचना आपल्या नगरपालिकेची करायची आणि विकास करायची त्यासाठी भक्कमपणे भारतीय जनता पक्ष परिवार आपल्या पाठीशी उभा राहणार आहे। आपल्या सर्वांना या माध्यमातून नम्रपणे विनंती करू इच्छितो की उद्याच्या 20 तारखेला भारतीय जनता पक्षाचे 23 उमेदवार आहेत, त्यांच्या नावाचं कुठेही कमळ चिन्ह आपण बहुमताने विकासाला आणि खऱ्या अर्थाने प्रगतीला मतदान करावं। 20 तारखेला ज्या निवडणुका त्या संदर्भातली आजच्या नियोजनाची बैठक, त्याच्यामध्ये वाढलेल्या दिवसाचं नियोजन करण्याच्या दृष्टीने राहिलेल्या दिवसांमध्ये प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे, प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून समोरचे आपले जे 23 उमेदवार उभे आहेत त्यांना सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी तसंच त्यांचा प्रचार योग्य रीतीने चाललाय का, चाललाय का, त्यांना काय अडचणी आहेत त्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी आयोजित केली। या बैठकीसाठी आपले माजी आमदार सन्माननीय संजय सर जगताप तसेच या फुरसुंगी उरळी देवाची या नगरपालिकेसाठी आम्ही त्यांना सहप्रभारी म्हटल्याचं
पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणुकीबाबत बैठक झाली. त्या बैठकीमध्ये काय करण्यात आली ते आमचे माजी आमदार संजय जगताप सर यांनी सांगितलं. जिल्हाध्यक्ष शेखर जगताप यांनी विषय मांडला. काही त्या विषयावर बोलणार नाही, परंतु मी त्या स्थानिक धुळी आणि फुरसुंगी या दोन्ही गावातल्या मतदारांना एक आव्हान करतो की जर आपल्याला विकास करायचा असेल तर जरा थोडंसं प्रत्येक मतदाराने विचार करून मतदान करावं. त्या उमेदवाराला तिथल्या भूतापाला भावनिक न जाता आज देशाच्या आपला जो प्रगतीचा आहे त्याच्यावरती लक्ष देऊन महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं प्रगती झाली तशीच जर ह्या नगरपालिकेची प्रगती व्हावी असं वाटत असेल. 23 भारतीय जनता पक्षाचे उमेदवार त्यांचं चिन्ह कमळ आहे. त्या कमळावरती शिक्का मारून जास्तीत जास्त उमेदवारांना कसं निवडून देता येईल ते निवडून द्यावं. कारण आज देशापुढे अनेक समस्या आहेत. त्याच्यापैकी एक समस्या आपल्या शेजारी उभी आहे, सगळ्यांना माहिती आहे, ती काही बोलायची गरज नाही. परंतु मला खात्री आहे हे उमेदवार त्या समस्येवर सुद्धा मात करतील. म्हणून त्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं असं मी एवढे गावात. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी उपसंपादक गणेश कांबळे.